नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या टास्क फोर्स अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 27 मध्ये झाली। या अभियानात नगरसेविका प्रियंका दोंदे आणि राकेश दोंदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह मोरवाडी गाव, सिंहस्थनगर, अश्विन नगर आदी भागांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या। यावेळी पावसाचे साचलेले पाणी, तुंबलेली गटारे, ड्रेनेजच्या अडचणी, दूषित पाणी पुरवठा, खराब रस्ते आणि स्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। पावसाळ्यातील समस्या युद्धपातळीवर सोडवण्यासह नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी सिडको अभियानात नगरसेविका किरण गामणे दराडे, बाळा दराडे आणि नगरसेवक नितीन दातीर, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे तसेच विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यांनीही सहभाग कोणतं घाणीचं पाणी प्यायचं पाणी घाणीचं आम्हाला तक्रार दिली नव्हती का? नाही, मग कोणाला द्यावं तेच काय कळत नव्हतं आम्हाला। तुमचे नगरसेवक, सिडकोचे अधिकारी हे काही दाराडे होते, पण मग आम्हाला एवढं येते नाही आता पहिल्या वेळेस तुमच्या बरोबर आली नाही, फक्त इंजिनियर लोक येतात, ते म्हणतात की इकडून हा डुबा काढावा लागेल, हा काढावा लागेल, हा म्हणतात फक्त। माझा ऐका आता मागच्या 3 वर्षात निवडणूक नव्हती, ओके, अधिकारी ऐकतच नव्हते। आता निवडणूक झाली, 6 महिने आले, पहिल्याच पाऊस आहे, ऐकून घ्या, आता पहिल्याच पाऊस आहे, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह। मला सकाळपासून फोन चालू, ओके, त्यांनी फोन केला, साहेबांनी फोन केला, सगळ्यांनी फोन केला। मी त्यांना काय बोललो, तुम्ही थांबा, मी आजच्या सगळे अधिकारी घेऊन येते, ओके। आता अधिकारी आणले, पाणी करतील आणि प्रॉपर नियोजन होईल। तुम्ही स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।